व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे। अमरावती पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात। बाधित गावात तसेच दुर्गम गावात तात्काळ मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे। त्यासाठी सर्व स्तरावरील संपर्क यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून महसूल व संबंधित यंत्रणांनी नेहमी सतर्क राहावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे यांनी आज दिले। विभागीय आयुक्त कार्यालयाचे सभागृहात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत आज आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते। द हिंद न्यूज साठी विक्रम ढोके, अमरावती। जनावरांच्या खरेदीचा पुरावाच न मिळाल्याने 15 जणांवर गुन्हा दाखल। हिंगोली शहरातील पेन्शनपुरा कुरेशी गल्ली भागातून 7 मेच्या रात्री हिंगोली शहर पोलिसांनी पकडलेल्या 44 जनावरांच्या खरेदी विक्रीचा पुरावाच सादर न केल्याने अखेर हिंगोली शहर पोलिसांनी 15 जणांवर बुधवारी गुन्हा दाखल केला आहे। 7 मे रोजी काही जनावरे कत्तलीसाठी नेले जाणार असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाला मिळाली होती। त्यावरून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधगिरे, गजानन मोरे, उपनिरीक्षक कपिल आगलावे, सतीश ठेंगे, जमादार अशोक धामणे, संभाजी लकुळे, धनंजय क्षीरसागर, संजय मार्के यांच्या पथकाने पेन्शनपुरा येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता काही वेगवेगळ्या घरांमध्ये 44 गोवंश जनावरे आढळून आली। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तींना गोवंश जनावरांची खरेदी केलेल्या व्यक्तींना पुरावे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर 2 दिवस पशुप्रेमी व हिंगोली शहर पोलिसांनी जनावरांचा चारा पाणी केले। नंतर ही जनावरे वैजापूर येथील गोशाळेत सोडण्यात आली। दरम्यान या प्रकरणात 7 दिवसानंतरही गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीच्या पावत्या व इतर पुरावे सादर करण्यात आले नाही। आज त्यामुळे 15 मे रोजी पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांनी हिंगोली शहर पोलिसात तक्रार दाखल केली। यावरून पोलिसांनी मोहम्मद शाहिद अब्दुल वहीद, शाहीन नाईन, मतीन नाईक, शेख अनवर, शेख शरीफ, शेख जलील, शेख अहमद, शेख सद्दाम, शेख ख्वाजा, शेख पाशा, शेख नजीर, शेख गणी, शेख नूर सय्यद, अली सय्यद, नूर मोहम्मद, अनीस मोहम्मद युनुस, शेख मुजीर, शेख मोइन, शेख फिरोज शेख, फकीर शेख अरबाज, ज्ञानेश्वर शंकर तरखे, शेख लियायत शेख, रज्जाक अहमद हुसेन शेख, अयूब शेख यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। उपनिरीक्षक सतीश ठेंगे पुढील तपास करीत आहे। द हिंद न्यूज साठी पल्लवी अटल, हिंगोली। तालुक्यातील बाजार गेवराई येथील आठवडी बाजारात वाहतूक विस्कळीत होत असून दर गुरुवारी येथे गुरांचा बाजार भरतो। गेवराई बाजार हे गाव जालना औरंगाबाद महामार्गापासून 2 किलोमीटर अंतरावर असून 25 फुटाचा रोड असल्याने या रोडवर नेहमी दर गुरुवारी वाहतूक विस्कळीत होत असून हा बाजार बदनापूर येथे भरवण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। द हिंद न्यूज साठी शेख नजीर इनामदार, बदनापूर, जालना।